पुन्हा नगरमध्ये 20 ते 25,000 लोकसंख्या आहे. अनेक वर्षापासून इथं पोलिसांना आम्ही कंप्लेंट टाकतोय. पालिकेत पत्रव्यवहार झालेला आहे. आयुक्तांना आणि महापौरांना माझी एवढीच विनंती आहे, हे पैसे जातात पुढं. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून ज्या गणपतीची पूजा केली जाते, कोणतंही चांगलं काम करताना त्या गणेशाची पूजा केली जाते. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णा नगर या ठिकाणी जे गणपतीचं हे मंदिर आहे, हे गणपतीचं मंदिर परिसर जो आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण तळीरामांनी अशी अतिशय उच्छांद मांडलेला आहे. रोज संध्याकाळी आपल्याला जर या परिसरातील या दारूच्या बाटल्यांचा जर खच पाहिला तर रोज रात्री या ठिकाणी काय होतं याची प्रचिती येईल. गणपती मंदिराचा जो परिसर आहे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाकडून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणं अतिशय म्हणजे गंभीर बाब होतं. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असलेच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, हा गणपती मंदिराचा जो परिसर आहे अतिशय शांत वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. याच बाजूला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्या जवळच लगेच या अशा दारूच्या बाटल्यांचा खच जर पाहिला तर लहान मुलांवरती याचे काय परिणाम होऊ शकतात यातून हे लगेच आपल्याला समोर येतंय. पूर्णा नगर मधील आपल्या बरोबर रहिवासी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, हे गणपती मंदिर आहे या ठिकाणी संध्याकाळी रोज तळीराम इथं बसतात, तुमचा काय याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, काय सांगाल? पुन्हा नगरमध्ये 20 ते 25,000 लोकसंख्या आहे. अनेक वर्षापासून इथं पोलिसांना आम्ही कंप्लेंट टाकतोय. पालिकेत पत्रव्यवहार झालेला आहे. सुरक्षा रक्षक नाहीये. पालिकेचा हजारो कोटीचा आज आम्ही बघतोय टेंडर निघतात ते, आणि भरपूर पैसा पालिकेचा असंच वाया घालवतात ते पालिका. पण नागरिकांच्या सुरक्षेबाबत काही सुविधा किंवा त्यांच्या अडचणी काही दूर होत नाही, दिसत नाही. तर आयुक्तांना आणि महापौरांना माझी एवढीच विनंती आहे, हे पैसे जातात पुढं, हे पैसे जातात पुढं. आणि या सुरक्षा माझ्याकडे या गार्डनसाठी सुरक्षा रक्षक असावा 4 वेळा पत्रव्यवहार झालेला आहे पालिकेबरोबर, पण आजपर्यंत इथं कुठलाही अधिकारी फिरकलेला नाहीये. आणि ना इथं गार्डनला साफसफाई आहे, ना कुठला सुरक्षा रक्षक आहे, ना सुविधा आहेत. आजूबाजूला एवढ्या रहिवासी आहेत, सगळे उच्च दर्जाचे लोक राहतात ते, पण सुविधा म्हणजे काहीच नाही इथं. इथं घडतंय काय नेमकं, काय सांगाल? हा, इथं राजरोसपणे रात्रीच्या वेळेला गर्दुल्ली तळीराम यांचे मस्तपैकी पार्ट्या चालतात. आणि रात्रीच्या वेळी स्त्रीला, इथं स्त्री असू कुठली आमच्या लेडीज आहेत जे वॉकिंगला येतात, फुटपाथ बनवाय ते बिलकुल आता येण्याचं बंद झालंय. का तर ही गर्दुल्ली रात्रीच्या वेळेस तिथं त्या फुटपाथवरती त्यांचा धिंगाणा, अश्लील बोलणं, असं वातावरण त्यांचं चालू असतं. मागणी काय असेल तुमची? मागणी माझी हीच आहे की यांच्यावर उपाय करावा आणि कडक सुरक्षा रक्षक इथं तिन्ही पाळीमध्ये असलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, हा जो परिसर एकदम शांत आणि एकदम सुशिक्षित या ठिकाणी लोक राहतात, परंतु काही दिवसापूर्वी या तळीरामांनी या ठिकाणी आपला दारू पिण्याचा जो हा अड्डा आहे, गणपती मंदिराचा परिसर असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. ते दारू पिताना इथल्या स्थानिक रहिवाशांनी त्यांना मज्जाव केला, विरोध केला, पण त्याचं रूपांतर या पद्धतीत झालं होतं की फार मारामारीपर्यंत हे प्रकरण गेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी या प्रभागाचे नेतृत्व करणारे निलेशदादा नेवाळे यांनी या गोष्टीला वाचा फोडली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाकडे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे असं पत्र देखील दिलंय. महानगरपालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था लवकरात लवकर करावी असं
स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सुरक्षा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमतंय का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. सिटी प्लस मराठीसाठी मी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.